नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आरटी 2026-27 ची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. प्रवेश प्रक्रिया संदर्भात अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आतापर्यंतची ऍडमिशन किती झाली, किती बाकी आहे आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड कधी होणार, कशी होणार त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की नवोदयच्या बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत. वन टाइम फी भरली तर 4,900 प्लस जीएसटी, इन्स्टॉलमेंट 6,000 प्लस जीएसटी, 2,000चे इन्स्टॉलमेंट तुम्ही भरू शकता. जे विद्यार्थी आता नवोदयची तयारी करतात त्यांच्यासाठी ही बॅच खूप सुंदर असणार. ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार आहे. लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर ते रेकॉर्ड होऊन जातं. लेक्चर रेकॉर्ड झालं किती वेळेस रिपीट करून पाहू शकता तुम्ही. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, पूर्ण विषयांचे सेपरेट लेक्चर, सेपरेट फॅकल्टी अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, पॅरेंट मीटिंग पण असे यामध्ये असते. मल्टिपल लेवलला टेस्ट सिरीज तुमच्या इथे ऑर्गनाईज केल्या जातात. सो नक्कीच ऍडमिशन ओपन आहे, आपण आताही जॉईन करू शकता. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीतनं भरपूर सारे कोर्सेस आपण विद्यार्थ्यांसाठी चालू करू शकतो, करत आहोत आणि हे ऑलरेडी चालू झालेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. ही नवीन बॅच पण आपण चालू केली बघा. नासा इस्रो अंतराळ संशोधन भेट लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. 11 मे पासून बॅच चालू होते. तुम्ही जर नासा इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी इच्छुक असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच चालू केली, नक्कीच जॉईन करू शकता. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आरटी मोफत शिक्षण काय सध्या परिस्थिती आहे, किती ऍडमिशन झाले थोडक्यात बघूया. ही आरटीची वेबसाईटला गेल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही जाऊ शकता. इथे बघू शकता सध्या स्थिती काय, करंट स्थिती तुम्ही इथे बघू शकता बघा. नंबर ऑफ ऍप्लिकेशन किती आले, 2,89,286. नंबर ऑफ सिलेक्शन किती, 1,05,811 हे झाले सिलेक्शन. यापैकी वेटिंग मध्ये किती, 86,034 मुलं वेटिंग मध्ये आहे. पैकी ऍडमिशन किती झाले, तर ऍडमिशन झाले 79,298. साधारणतः 25 ते 26,000 ऍडमिशन अजूनही बाकी आहे. मग आता अजूनही बाकी आहे तर मग पुढचा प्रोसेस अशी आहे की सर यांना ऍडमिशन घेण्यासाठी वेळ किती दिलाय नेमका, तर त्याची अपडेट तुम्हाला मी लगेच सांगतो की लास्ट डेट आजच आहे बघा. 8/5/2026 पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घेण्याची त्यांनी डेट दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत कदाचित डेट वाढण्याची शक्यता असू शकते, पण डेट जर नाही वाढली तर राहिलेल्या 25-26 हजार ज्या जागा आहेत, ह्या 25-26 हजार जागा जे वेटिंगला मुलं आहेत त्यामधून भरले जाऊ शकतात. तुम्हाला मी आता सांगितलं तर वेटिंगला किती मुलं आहेत, 86,000 आहे. पैकी 25,000 विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. सो वेटिंगच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी लक्षात ठेवा, लवकरच याबाबतचं अपडेट आरटीच्या वेबसाईटला येणार आहे. ते आलं की मी तुम्हाला सांगणार आहे. पण ही अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे मिस होणार नाही. मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे की वेटिंग लिस्टमध्ये पालकांनी विद्यार्थी लक्ष न दिल्यामुळे काही पालकांचे ऍडमिशन होऊ शकले नाही. इतरांना संधी मिळत गेली आणि खालच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे प्रवेश मिळालेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो नक्की लक्षात ठेवा, याची अपडेट येणार आहे. आता यामध्ये तुम्ही ज्या शाळेतनं बिलॉंग करतात त्या शाळेमध्ये परिस्थिती सध्या काय, किती ऍडमिशन आहे ते पण तुम्ही बघू शकता. इथे ऍडमिशन शेड्यूल बघा, इथे डेट इथे अपडेट करत असतात. ते सध्या शेड्यूल जे आहे रेग्युलर सिलेक्शन लिस्टचं 10/4 ते 8/5 पर्यंत ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं आरटी स्टेटस आपण बघितलं तर स्टेटस मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल तुमच्या स्कूलमध्ये सध्या किती ऍडमिशन झालेली आहेत बघा. इथे जिल्ह्यानुसार आहे. अहिल्यानगरला बघू शकतो आपण आरटीच्या स्कूल 348 आहे, व्हॅकन्सी 3,765 आहे. टोटल ऍप्लिकेशन 9,243 आले, सिलेक्शन 3,641 झाले. पैकी ऍडमिशन फक्त 2,818 झाले. बरेचसे ऍडमिशन इथे पण बाकी आहे. असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही जिल्हा वाईज बघू शकता. हे प्रत्येक जिल्ह्याचं आहे, जिल्हा वाईज 36 जिल्ह्यांची अपडेट त्यांनी दिलेली आहे. दुसरं, तुम्हाला जर वाटलं की सर मला माझ्या ज्या स्कूलला माझं सिलेक्शन किंवा वेटिंगला आहे त्या स्कूलची मला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे जाऊन बघू शकता. स्कूलचा अपडेट बघा. वेटिंग लिस्टमध्ये पण तुमचं नाव असेल, एकदा चेक करा. लिस्ट ऑफ स्कूल इथे चेक करा. तुमचं वेटिंग लिस्टला किती नंबरला नाव आहे तेही चेक करा. त्यानुसार तुम्हाला इथे समजेल की तुमचं ऍडमिशन होऊ शकतं का नाही. या संदर्भात पाठीमागे ऑलरेडी एक व्हिडिओ विथ प्रॅक्टिकल दाखवलाय तुम्हाला, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. त्यानुसार चेक करा तुमच्या मुलाचं सिलेक्शन होतं की नाही. म्हणजे स्कूलनुसार किती जागा होत्या, स्कूलनुसार आरटी मधून किती ऍडमिशन झाले हे पण तुम्ही चेक करू शकता. ते चेक करून झालं की तुम्हाला समजेल तुम्ही वेटिंगला किती नंबरवरती आहात आणि त्या नंबरवरती जे शिल्लक ऍडमिशन आहे त्यानुसार वेटिंगवर तुम्ही तेवढा असाल तर नक्की तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. आता मी तुम्हाला दाखवलं किती ऍडमिशन झाले, किती बाकी आहे. प्रत्यक्षात यातून कुणाची निवड होऊ शकते ते पण तुम्ही आत्ताही कॅल्क्युलेट करू शकता. सो आजचा दिवस गेल्यानंतर उद्या आपल्याला कळेल ही डेट एक्सटेंड झाली की प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळाली. ऑलरेडी एक्सटेंड एकदा डेट झालेली आहे, परत होण्याचे चान्सेस आहेच. पण नाही झाले तर प्रत्यक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि इतरांनाही शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.